मिथुन रास या आठवड्यात मिथुन राशीच्या जातकांना आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवणे फार गरजेचे आहे. ती कला तुम्हाला आत्मसात करणे गरजेचे आहे. द्विधा मनस्थिती टाळा. मन शांत ठेवल्यास आणि संयम ठेवल्यास निर्णय योग्य ती दिशा घेऊ शकाल. जुनी अपूर्ण कामे ह्या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी नवे बदल किंवा जबाबदाऱ्या मिळू शकतात. सहकाऱ्यांशी समन्वय राखल्यास कामे सुलभ होतील. व्यावसायिकांनी नवीन उलाढाल, नवीन करार मदार करताना योग्य ती काळजी घ्यावी. पेपरवर्क योग्य पद्धतीने करावे. लहान प्रवासातून लाभ मिळेल. आर्थिकदृष्ट्या सावधगिरी बाळगलेली बरी. काही अनपेक्षित खर्च मिथुन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात येऊ शकतात, तेव्हा त्याचे योग्य ते नियोजन करा. कमाई योग्य होईल, पण साठवणूक करणे म्हणजेच बचत करणे गरजेचे आहे. शेअर बाजार किंवा सट्ट्यापासून मात्र स्वतःला दूर ठेवा. प्रेमसंबंधात थोडीशी गोंधळाची अवस्था मिथुन राशीच्या जातकांच्या आयुष्यात ह्या आठवड्यात घडू शकते. गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट संवाद आवश्यक आहे, तेव्हा गैरसमज होणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या. वैवाहिक जीवनात सामंजस्य वाढेल. मित्रमंडळींशी संबंध अधिक घट्ट होतील. मानसिक तणाव जाणवणार नाही याची काळजी घ्या. झोपेच्या वेळा नियमित ठेवा. डोकेदुखी किंवा तणावजन्य त्रास उद्भवणार नाही याची योग्य ती खबरदारी घ्या. ध्यान आणि योगाचा सराव केल्यास आपलं आरोग्य उत्तम राहील. मिथुन राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचे उपाय आहेत. येत्या बुधवारी श्री गणेशाची पूजा करा. शक्यतो आठवड्यावर हिरव्या रंगाचे वस्त्र व कडधान्यांचा उपयोग करा. एखाद्या विद्यार्थ्याला किंवा गरीब विद्यार्थ्याला विशेषतः जो असेल त्याला शिक्षणासाठी मदत करा. मिथुन राशीसाठी या आठवड्याचे शुभ दिवस आहेत रविवार व बुधवार. शुभ रंग आहे हिरवा व पिवळा आणि शुभ अंक आहे 5 व 3.